करमणुकीच्या गोष्टी, इंद्रिय सुखाच्या गोष्टी याच्यामध्ये अडकणारी आपण माणसं असल्यामुळं आपल्याला त्याचं महत्त्व फार वाटतं. म्हणजे पिक्चर बघायला आवडत असेल, मोबाईल सारखा बघायला आवडत असेल, नशा करायला सारखे आवडत असेल, म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला करमणुकीच्या वाटतात, आनंद देणाऱ्या वाटतात, मला मजा देणाऱ्या वाटतात, अशा गोष्टींचं महत्त्व मला फार जास्ती वाटतं आणि त्या गोष्टींकडे जाण्याचा ओढा माझा नकळत आहे, तो आपोआप आहे. पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण मला आवडत नाही, अशा गोष्टींकडे माझा कल कमी आहे. महत्त्वाच्या आहेत पण आवडत नाही, म्हणजे फरक कसा आहे, महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं, आवडतात पण इथं सातत्य आपोआप आहे. कारण त्या महत्त्वाच्या पण आहेत आणि आवडतात पण, असं एकत्र समीकरण जुळलं त्याचं, तर मग सहजगतच आहे. पण महत्त्वाच्या आहेत पण आवडत नाही, महत्त्वाच्या आहेत पण मला त्यात मन लागत नाही, महत्त्वाच्या आहेत पण मला त्याच्यात काही फार मिळतं असं वाटत नाही, अशा गोष्टीकडे सातत्य आपलं कमीच असतं. मग आपल्याला काय करावं लागत असतं, ते महत्त्वाचं आहे आणि का महत्त्वाचं आहे हे स्वतःला पटवून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं की हे मला फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर महत्त्वाचं आहे असं मनाला पटलं आणि पटवत राहिलो तरच सातत्य टिकतं. कोणत्याही गोष्टीतलं सातत्य तेव्हाच टिकतं, त्याशिवाय ते टिकत नाही. म्हणून मग सवय काय लावायची, आपल्याला व्यसनमुक्ती महत्त्वाची वाटतेय का, हे आपणच आपल्या मनाला विचारलं पाहिजे, रोज विचारलं पाहिजे की समजा भाऊ तू आज प्यालास, काय होईल रे, किती वेळ माझ्या राहील आणि मग नंतर काय होईल. म्हणजे मी जर ही गोष्ट परत केली तर त्याच्यानंतर निर्माण होणारे प्रॉब्लेम्स मला लक्षात येत आहेत का, हे मला रोज विचारायला लागेल स्वतःला. आणि मग म्हणावं लागेल की नाही, माझ्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. पण ती जर मी नाही पाळली तर बाकीच्या मला आवडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा मी करू शकणार नाही, पैसे मिळवू शकणार नाही, कामधंदा चांगला करू शकणार नाही, घरामध्ये राहू शकणार नाही, नातेसंबंध बिघडून जाणार, त्यांच्यात राहू शकणार नाही, कितीतरी गोष्टींवर त्याचा परिणाम होणार. मग तो चालणार आहे का मला. आज तुम्ही इथे बसलेलात बघा, आपण इथे शिक्षण घेतोय, काहीतरी शिकतोय, पण तुम्ही घरापासून लांब आहात, तुमच्या चांगल्या आवडीच्या गोष्टींपासून लांब आहात. का बरं लांब आला, याचा अर्थ तुमचा जो चॉईस होता तो चुकला ना. निवड जी करायला हवी होती ती चुकली. निवड चुकल्यामुळे काय झालं, सगळ्यावर परिणाम झाला. का निवड चुकली बरं, कारण मला काय महत्त्वाचं आहे हे मी लक्षातच घेतलं नव्हतं. मला असं वाटलं होतं नशा करणं हाच माझा जणू काही पहिला अधिकार आहे आणि तोच मी मिळवणार, त्याच्यातच मला आनंद वाटतोय आणि तो ते माझ्यासाठीचं महत्त्वाचं काम आहे, म्हणून मग मी तो चॉईस घेतला. आता ती निवड जी मी केली त्याचे परिणाम भोगतोच आहे सारखे, म्हणजे निवड चुकली. आता तरी आपण असं म्हटलं पाहिजे की आता मला त्याचं महत्त्व समजतंय का, ते महत्त्व मी रोज सांगतोय का, तर सातत्य राहील. सातत्य राहणार नाही असं नाहीये. सातत्य राहण्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला ते पटवलं पाहिजे, हा मुद्दा आहे. तर सातत्य आपण ठेवतो. रोज सकाळी आपण म्हणतो नाही बाबा आज पहिल्या गोट्यापासून मला लांब राहायचं, काही पण होऊ दे, पहिल्या गोट्यापासून मला लांब राहायचं. रोज म्हणतोय. आपोआप मन ही गोष्ट पकडणार आहे, अरे याला ते महत्त्व पटलेलं आहे आणि हा तसं करतो. मग आतनंच सुरुवात होईल, वर म्हणण्याची सुद्धा गरज पडणार नाही, आतनं आपोआप सुरुवात होईल, अरे नाही आज आपल्याला प्यायची नाही आहे, नशा करायची नाही. इथं ते महत्त्व मनाने पकडलं, अंतर्मनाने पकडलं ते महत्त्व, आणि मग हे सातत्य सुरू झालं. त्याशिवाय सातत्य तयार होत नाही. हा, म्हणून तू जे म्हणतोस ते बरोबर आहे. अनेक जणांचं असं मी पाहिलेलं आहे की दर ठराविक काळानंतर स्लीप, दर ठराविक काळानंतर रिलॅक्स, कितीतरी डुबक्या मारणारे मी परत पाहिले. याचाच अर्थ असा की ते महत्त्व एका काळापर्यंत टिकलं होतं, पण नंतर ते महत्त्व कमी झालं मनातलं आणि दुसरंच महत्त्व वाटलं. काही गोष्टींचं महत्त्व आपल्याला कायमच ठेवावं लागतं. म्हणजे जसं आपण असं म्हणतो की आरोग्य हे जे आहे ते माणसाला अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत महत्त्वाचंच असणार आहे. ते कधी दुय्यम स्थानावर जाऊ शकणार नाही, कधीच जाऊ शकणार नाही दुय्यम स्थानावर, ते प्रथम स्थानावरच राहणार. मग ते जर प्रथम स्थानावर राहणार असेल, पहिलं असणार असेल, तर ज्याने आरोग्य बिघडतं अशा गोष्टींपासून मला लांब राहावंच लागणार आहे, चॉईस नाही आहे.
जी माणसं ते सांभाळत नाहीत त्या माणसांचा प्रॉब्लेम होतो. ते हे आपल्या लक्षात घेतलं. म्हणजे सातत्य टिकवायचं असेल तर महत्त्व आपण स्वतःला आधी सांगितलं पाहिजे. मला महत्त्वाचं काय आहे. मी स्वतः जेव्हा लिस्ट करतो महत्त्वाचं काय, याच्यामध्ये पहिलं आधी लिहूनच ठेवतो की हेल्थ, आरोग्य पहिल्या स्थानावर, मग बाकीचं लिही खाली. म्हणजे मग हेल्थच्या बाबतीमध्ये हेळसांड करायची नाही आपल्याला, ते टॉपला आहे. मग आता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सोब्रायटी हा त्या आरोग्याचा भाग आहे, त्यामुळे तो कायमच पहिला असणार, दुसरा होऊ शकणार नाही, दुसरा नाही होऊ शकणार. मग जर पहिल्या स्थानावर आहे तर रोजच मला लक्षात ठेवलं पाहिजे, माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते सातत्य मला रोजच्या रोज टिकवलंच पाहिजे, चॉईस नाही. हां, त्यामुळे आपोआप सातत्य टिकणं असं नाही होणार आहे सगळ्याच बाबतीमध्ये. काही सातत्य जाणीवपूर्वक टिकवावं लागणार आहे. बघा, हे समजून घ्या, हे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. कारण हे प्रश्न समजून घेतले तर तुम्हाला बाहेर गेल्यानंतर जे प्रश्न अनेक येणार आहेत त्याच्यातनं मार्ग काढायला याची उत्तर आवश्यक असतात. हे मार्ग आहे, रस्ता दाखवणं आहे की कुठला रस्ता पकडायचा आहे आपल्याला. त्यामुळे हे जर आपल्यापाशी नसेल तर बाहेर गेल्यावर भंजाळल्यासारखं होतं. म्हणजे आपण कन्फ्यूज होतो, गोंधळतो, मनामध्ये गोंधळ होतो आणि आपल्याला बाह्य परिस्थितीला तोंड देता येत नाही. कधी घरी गेल्यावर कोणाचे वादविवाद सुरू होतात, काही माणसं इथे दाबून ठेवलेला राग व्यक्त करतात बाहेर गेल्यावरती, काही वेळेला बाहेरची वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मनात नशा करण्याची इच्छा येऊ शकते. काही लोकांना आता कामधंदा नसतो, रिकामेच फिरायला लागतात, मग मनामध्ये खेळ सुरू होतात. हे सगळं, हे गेट उघडून बाहेर गेलं की सगळं अशाच प्रकारचं वातावरण आहे. आपल्याला इथून बाहेर पडत असताना तयार होऊन बाहेर पडायचं आहे. तयार होऊन की मी बाह्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक गोष्टी शिकलो आहे. हे जर नसेल तर फसण्याची शक्यता फार मोठी. पण जेव्हा व्यसनच असतो कधी मी पैशाने काय करू शकतो, किंवा म्हणजे घरातले पैसे करू शकतो, कधी जबाबदारी त्यांचे पैसे घेऊ शकतो. जेव्हा आपण त्यांचं काही काळ जेव्हा घरी जातो तेव्हा अशा एखादी आर्थिक जबाबदारी आपल्या आली म्हणजे आपल्याला ती घ्यायला लागली, ती घेणे कितपत योग्य आहे की बाबा आपण जर करू शकतो. आई, तू लक्षात घे, आत्ताच आपण काय बोललो, प्राधान्य लक्षात ठेवून या गोष्टी करायच्यात आपल्याला. हां, प्राधान्य लक्षात ठेवून करायचं. मग प्राधान्य लक्षात ठेवून जर ही गोष्ट हे केली तर आपल्याला पैसे मिळवावे लागणार आहे, खरंच आहे. बिन पैशाचं घर कसं चालेल? म्हणजे ते काही नाटक करता येत नसतं, पैसे मिळवावेच लागतात आपल्याला. परंतु आपण असं लक्षात ठेवायचं आहे की पैसे मिळवताना सुद्धा आपण कोणती निवड करणार आहोत पैसे मिळवायची, हे तुझं लक्षात ठेवलं पाहिजे ना. म्हणजे मला बारमध्ये काम करायला येतो का असं समजा कोणी सांगितलं तर माझ्यासाठी ते धोकादायक असू शकतं. गुत्त्याच्या काउंटरवर बसतो का, माझ्यासाठी धोकादायक असू शकतं. वाईन शॉपमध्ये काम करतो का, माझ्यासाठी धोकादायक असू शकतं. म्हणजे मला हे निवडसुद्धा करताना लक्षात घ्यावं लागणार आहे की मी ज्या प्रकारची नोकरी माझ्यासाठी आली आणि पैसे मिळवायचे आहे, हा सुद्धा पर्याय कोणता आहे हे सुद्धा मला लक्षात ठेवावं लागणार आहे. पण नोकरी करावी लागणार आहे, पैसे मिळवावे लागणार आहे, त्याला पर्याय नाही आहे. कारण खाणार काय? हां, फक्त ते करत असताना मी मला कसा सांभाळीन हे प्रथम स्थानावर आहे. कळलं का? हे लक्षात घेऊन करायचं. नाही तर काय होतं, घाईनी माणसं पैसे मिळवायला जातात, त्यांना दारू पितात आणि पुन्हा कुठे सगळंच जातं, पुन्हा ट्रीटमेंटसाठी येतात. असं दरवेळेला बघतोच आहे की आपण. म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं हेच असेल तर आपल्याला आर्थिक जबाबदाऱ्या या कालांतराने घ्याव्या लागणारच आहेत, त्या टाळू नाही शकत. ज्या वयाचे आपण आहोत त्याच्यामध्ये आर्थिक जबाबदारी टाळता येणार नाही. हां, ठीक आहे. नाही, मला असं वाटतं की बरेचदा आहे ना, व्यसनमुक्त राहणं आपण अवघड करून ठेवतो. फार त्याच्या खरं तर हे अतिशय सामान्य आहे. म्हणजे कामधंदा करणं,
काहीतरी छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या घेणं अतिशय किरकोळ आहे. आपण ते उगाच हॉरिबलायसिस करतो असं मला वाटतं या खोलात जाऊन. म्हणजे उगाच मग असं झालं तर काय, तसं झालं तर काय, आणि कोसळतो. आणि मग तेव्हा काय होतं? काहीच नाही होत. त्यापेक्षा साधं सिंपल मला असं वाटतं की गेलं आणि आपलं आपलं जे काय काम आहे ते हातात घेतलं आणि करायला लागलं तर मला ते हा फार मोठा प्रश्न राहणार नाही. म्हणजे आत्ता मी जे बघतोय ना, म्हणजे काल परवापासनं की हे जे आहेत आमच्याकडे जॉईन झाले ते आले, बसले आणि त्यांनी काहीतरी गोष्टी सांगितल्या की मी इकडे इकडे अनुभव घेतलेला आहे, असं असं आहे. आणि म्हणलं मग तुम्ही काय करणार, मग कधीपासून जॉईन होत आहे? तुम्ही आजपासून म्हणलं तर आजपासून. म्हणजे अवघ्या 5 मिनिटात तो इंटरव्ह्यूचा भाग होता तो संपला आणि तेवढ्यात मग आपले स्टाफचे एक एक मेंबर आले आणि हेच म्हणले अहो बसा की, अहो बसा की, जसं काय यांच्याकडेच ते आले. एवढ्या फ्रीली इझिली ते बोलत गेले. म्हणजे हे पूर्वी आपण केलेलं आहे माझ्या मते. आपण सहजतेने पूर्वी वागलेलं आहे असं. जर तुम्ही पास्ट आठवून बघाल तर मला माझं आठवतंय बाबा. म्हणजे घरात आले कोणतरी तर बसा या, हे आई बाहेर गेले का अमुक झालंय तमुक झालंय, मग मी जाऊन येतो. ती एजन्सी होती आमची, मग कुठं माल पोचवायचो, तरोडीला जायचो व्हॅन घेऊन. मी अगदी सहजतेने चाललेलं असायचं ते. खरंच सहजतेने चाललेलं असायचं. हे जेव्हा पिऊन जेव्हा निगेटिव्हिटी यायला लागली आणि त्या निगेटिव्हिटीतनं आता पॉझिटिव्हिटी आणायची, अशा वेळेला जेव्हा खोलात गेलो ना, हां म्हणजे ज्ञान मिळवण्यात काही प्रॉब्लेम नाही. पण पहिलं वर्ष तत्वनिष्ठ प्रोग्रॅम, म्हणजे हे जरी ज्ञान मिळालं तरी काय आहे की मला काही थोडंसं रिजिड म्हणले तरी चालतील, पण मला काही अशा तत्व आखावीच लागतील की बाबा ह्या पद्धतीने मला वागायचंच आहे. थोडं इकडं तिकडं होईल पण या पद्धतीने मला वागायचंच आहे. त्या मिटिंगला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. अमुक एक करायचं आहे म्हणजे करायचं आहे. जे अनेक मेंबर आजपर्यंत करत आलेले आहेत हे मेंबर, हां, आणि त्यांचं जीवन चांगलं चाललेलं आहे, अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे. फार अगदी त्यांना लॉजिक माहिती आहे का तर माहीत नाही. त्यांना बोलायला सांगितलं फार असे हुशारीने ते बोलतात का तर नाही. तुम्ही बरीच शेअरिंग आहे का की ते नॉर्मल जाणतात की मी असं एकेकाळी पीत होतो, वागत होतो, नोकरी करायची बंद केली होती, घरात पैसे नव्हते, मग घरात राडे व्हायचे होते, मग हे मध्ये आलो आणि मी थांबलो आणि माझा परत जॉब मिळवला आणि मग काम करायला लागलो आणि आज माझ्या घराच्या भिंती असते. घराच्या भिंती असं म्हणायची पद्धत की म्हणजे घरात चांगलं वातावरण आहे. भले ते 2-4 खटके उडत असतील पण पहिल्याच्या तुलनेत जर बघितलं तर घर सुरळीत चाललं. तर या ज्ञानाचा वापर जो आहे ना, तो वापर करायला जर जमलं नाही तर ते गोंधळ होऊन बसतात. म्हणजे बरेचदा मला असं लक्षात येतं की की बरेचदा आपल्याला काहीतरी वाटतं, म्हणजे बरेचदा भावनिक असतो पिणारा आणि काहीतरी असतं आणि त्याला असं वाटतं की चला हा मित्र आहे आणि चांगला वागतोय, अमुक वागतोय, आपल्याला मदत करतोय, आणि मग ज्ञानाने असं कळतं नाही या त्याचाही स्वार्थ आहे बरं का. अरे बापरे, म्हणजे स्वार्थी हेतूने करते का, की मग मला त्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, निगेटिव्ह होतो. आणि मी जे काय रिलेशन जोडलेलं असतं, मदत करत असतो त्यालाही, त्याची मदत मला मिळत असते, कुठेतरी तुटायला लागतं. असं बरेचदा मी बघितलेलं आहे. त्यामुळे ते ज्ञान जर वापरता नाही आलं, या गोष्टींचा जर ॲक्सेप्टन्स आला नाही की जगात प्रत्येकाला स्वार्थ आहे जगण्यात, पण तो स्वार्थ आपल्यापासून करतोय ना, करतोय की नाही, आपल्याला काहीतरी फायदा होतोय की नाही. नाही मग नाही मग त्याला फायदा आहे म्हणून केला. अरे काय काय असं नाही पण तुझ्यासाठी केलं ना, जरूरी नाही ना. म्हणजे माझा मामा एकदा बसला होता, एक गडी बसला होता असा, आणि एक वस्तू होती, ती वस्तू मी सांगत नाही पण ती वस्तू हातात होती आणि तो म्हणला घे, तुला घे. तो म्हणला कंटाळा आला म्हणून मला देत आहे का, असं म्हणलं त्यांनी ती वस्तू कचऱ्याच्या बादलीत फेकली. म्हणलं कंटाळा आला म्हणून तुला दिलीच पाहिजे असं काही नाही ना, तर मला तुला द्यावीशी वाटते, हा माझ्यातलं एक चांगुलपणाचा भाग आहे. जरूरी नाही की तुलाच दिली पाहिजे. मग ती कचऱ्यात फेकल्यावर पुढच्या वेळेपासून तो बोलला नाही, अरे म्हटलं असलं काहीतरी बोलून आपला फायदा केला. तर देवाणघेवाण असते, आपण म्हणतो ना को डिपेंडन्सी असते. म्हणजे कोणीतरी काहीतरी शेती करते म्हणून कोणतरी ते धान्य विकायला ट्रान्सपोर्टचा धंदा करते, ट्रान्सपोर्ट करते म्हणून कोणतरी होलसेलर म्हणून कोणतरी ही दुकानं चालवते, ही दुकानं चालते म्हणून कोणतरी कंपनीत काम करते, कोण कापडाच्या दुकानात करते, कोण इतर व्यवसाय करते. म्हणजे सगळे एकमेकांवर डिपेंड आहेत की नाही.
प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ आहे की नाही. ते कष्टाने काहीतरी विकत आणून मग ठेवतायत आणि तिथं 24 तास त्या दुकानात बसून ते किराणा विकतायत म्हणून हा कंपनीत काम करू शकतोय. नाही तर त्यालाही शेती करायला लागली तो कंपनीत काम करेल का? नाही करणार. म्हणजे प्रत्येकाचा स्वार्थ जर साधला जाऊन सगळ्यांचंच भलं असेल तर बिघडलं काय? काहीच नाही बिघडत की नाही. म्हणजे मग मी घरामध्ये चांगला वागलो हे वागलो ते हेतू काहीतरी असे आहेत की त्याला आता काहीतरी मिळणार माझ्या वाजता फायदा असं म्हणलं नाही. तो फायदा मिळेल अरे मिळू दे ना फायदे. आपण म्हणतो ना कर भला तो हो भला. दुसऱ्यांचं चांगलं केल्यानेच आपलं चांगलं होतं. तर मग मिळू दे त्याला फायदा मिळाला तुझं कर्म चांगलंच घडेल तुलाही फायदा मिळेल पुढे जाऊन. असा जर विचार केला आणि असं जर ज्ञान वापरलं गेलं योग्य पद्धतीने तर मग आपण त्यात येऊ शकतो की निगेटिव्हिटी मला असं वाटतं दूर होऊ शकते. कारण हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. म्हणजे की माझ्या मनामध्ये जेव्हा मला माहितीच नव्हतं कोण कसं आहे काय डीपमध्ये नॉलेज नव्हतं मी सगळ्यांना चांगलंच समजायचो. सगळेच मला चांगले गोड बोलले की चांगले वाटायचे. नंतर काय अरे असं आहे अरे तसं आहे. मग त्यातल्या त्यात मी बारकाई काय शोधली की बाबा ते करणारा निदान चांगलं तरी करतोय ना मग हरकत नाही. मग त्याला काय फायदा होतोय हे कशाला बघत बसायचं. त्याला काय फायदा होईल अरे बापरे एवढा फायदा आहे मग नाही. मग मी ते बरोबरीने राहणारच नाही ते करणारच नाही. का तर तो फायद्यासाठी करतोय तो काय प्रेमन नाही करत आहे. अरे पण तो त्याच्या फायद्यासाठी जरी काहीतरी करत असला तरी तो तुझाही बरोबरीने फायदा करून देत आहे. तर बरेचदा ती निगेटिव्हिटी असं करते की नाही माझा फायदा नको मला पण त्याला नाही फायदा होऊन देणार असं नकळत ते घडत राहतं. आणि त्यामुळे ते ज्ञान निगेटिव्हली वापरलं जातं. म्हणजे ते कळणं जे आहे ते त्यातनं निगेटिव्ह होतं माणूस. तर तसं न होता ते पॉझिटिव्हली बघता आलं पाहिजे की जग आहे माणसं आहेत प्रत्येकाला भूक आहे प्रत्येकाच्या काही गरजा आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा स्वार्थ आहे जसं माझा आहे. जर मी एखाद्या ठिकाणी काम केलं तर फुकट करीन का? मी काहीतरी अपेक्षा ठेवतोच की नाही की बाबा पैसा नाही तर मोठेपणा नाही तर इतर काहीतरी साध्य करण्याचा हेतू असतो. हेतूच नाही असं निस्वार्थ कर्म करत चाललंय असं जगामध्ये कोणी नाही. हे ढोबळ मनाने म्हणायच्या गोष्टी आहेत पण खोलात जाऊन जर बघितलं तर निस्वार्थ असं कोणी नाही. मग एखाद्या नुसती मदत करतोय आणि पैसे नाही मागत आहे काय नाही मागत आहे पण त्याला मान सन्मान मिळतोय ना कुठेतरी. त्याचा तर अपमान करा बरं. कोणाला अरे मी एवढं चांगलं करतोय मला अपमान करतात बरं जाऊ दे असा विचार येतो. म्हणजेच काय की कुठला तरी एखादा हेतू साध्य होतोच आहे बघा. त्यामुळे असं निगेटिव्ह होऊन चालणार नाही. मला कशामुळे फायदा होणार आहे मला याच्यातनं काय बेनिफिट होणार आहे असं करत जर मी ती मदत घेत गेलो मग असं करत जर मी जगाशी जोडला गेलो योग्य गोष्टींकडे जर मी गेलो तर माझं जीवन चांगलं चालू शकतं. मला काय मिळतं हे बघता आलं पाहिजे. ते माझ्या जीवनासाठी उपयुक्त आहे का हे बघता आलं पाहिजे. मग त्यामुळे त्याला काय मिळणार आहे ते बघणं नाही. त्यांनी बरेचदा घोटाळा होतो असं माझ्या लक्षात आलं. अनेकांचंही मी शेअरिंगमधनं म्हणजे 1 to 1 मध्ये ऐकलेलं आहे की नाही ॲक्च्युली आहे ना त्याचा असा स्वार्थ होता म्हणून मी ते केलं नाही. अरे पण त्याचा स्वार्थ असा काही चुकीचा नव्हता. जबाबदारी संबंधी होता ना. मला काय माहिती की एखाद्या नक्की आपल्याला आर्थिक जबाबदारी निघायला टाकतात की बाबा हे आर्थिक व्यवहाराला पैसे पोहोचवायचे की एवढे पैसे पोहोचवा त्या जबाबदारी आपण विकत आणण्यामध्ये पूर्ण केलं असतं की जेव्हा आपण चालू व्यवस्थासाठी चालू करत असतो तेव्हा आपल्याला ती एखादी जबाबदारी असते आपण पैसे जोडतो किंवा त्याचे पैसे खर्च करतो. जेव्हा आपण जसं बाहेर पडतो तेव्हा अचानक घरच्या कामात म्हणजे घरचे बाहेर गेले असतील किंवा वडिलांना काही काम असेल ती जबाबदारी जर आपल्याला आली की बाबा ह्या आहेत कधी पैसे पण करायचे जबाबदारी घ्यावी लागणारच आहे आणि ती घेतलीच पाहिजे. ती घेत असताना जी पथ्य पाळायची आपण ती आपल्याला पाळावी लागणार आहे. साधी गोष्ट आहे. का नाही जबाबदारी का नाही घ्यायचीच आहे जबाबदारी. फक्त आजपर्यंत काय झालं आपण ती जबाबदारी घेत असताना त्या पैशाचा विनिमय आपण कसा केला हे याच्यामध्ये प्रश्न आहे. हो की नाही. घरातले का नाराज झाले त्यांना असं दिसायला लागलं की बाकी हा काम चांगलंच करतो पण त्या पैशाचा विनिमय चुकीचा करतो. मग त्यांना काय वाटलं मग काढूनच घ्या याच्याकडनं काम. हा असं करतोय का काम काढून घ्या. म्हणजे चांगलं करत असताना सुद्धा आपल्या हातातनं ते काम काढून घेतलं गेलं. खरं तर आपण ते काम चांगलं करत होतो पण मग ते का काढलं कारण त्यांना असं वाटायला लागलं की हा त्याचा गैरफायदा घेतोय. हो की नाही. ती योग्य ठिकाणी पैसे वापरत नाही. आता आपण जर असं म्हटलं की नाही मी ती काळजी घेऊन सगळं करतो वाटल्यास तुम्ही माझ्यावरती काय सुपरविजन ठेवा मी काम करतो
पण सुपरविजनमध्ये तुम्हाला असं दिसेल की ठीक आहे, हा ते पैशाचा विनिमय योग्य करतोय, मग प्रश्न नाही. प्रश्न आपण चुकीचा विनिमय केला म्हणून आला, हो की नाही? आपल्याला जबाबदारी घ्यावीच लागणार आहे, कशी नाही घ्यायची बरं? पण आपण जी काळजी घ्यायची, पथ्य पाळायची, ती आपल्याला पाळावी लागणार. ते मी जे बोललो या प्रश्नाला धरून नाही वेगळ्या मगाशीच. प्रश्नावर हा, मी मगाशीच बोलायला गेलो पण सर चालू होते म्हणून मी थांबलो जरा. पण बरेचदा हे असं जे घडतं ना, ज्ञान मिळाल्यावर म्हणजे जबाबदारी कशी घ्यायची, त्यामागे विचार काय पाहिजे, ह्या सुद्धा ज्ञानाचाच भाग आहे. तर असं विविध प्रश्नातून विविध प्रकारचं ज्ञान जेव्हा आपल्यापर्यंत पोचत जातं तेव्हा बरेचदा ती निगेटिव्हिटी येते. म्हणजे पहिला एक अज्ञानात सुख असतं असं जे म्हणतात ते काय असतं म्हणजे भावानी, की बरेचदा एखादा काहीतरी करतो आपण म्हणतो अरे माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून यांनी केलं, आणि त्याला असं काहीतरी दिसतं अरे याला मोठेपणा मिळतोय म्हणून यांनी केलं. हा, अच्छा अच्छा, मग काय उपयोग आहे यांनी ह्याच्या स्वार्थासाठी, आणि ती निगेटिव्हिटी त्याबद्दलचा आदर प्रेम आणि तो आपुलकी मला असं वाटतं त्या त्या इमोशन्सला किंवा त्या थॉट्समुळे ती कमी होते. आणि जे साधं सिंपल जे नॉर्मल बोलत असतात ना अज्ञान लोक, नाही याच्यावर फार जीव आहे बरं का, तर आपण लॉजिकमध्ये जाऊन शोधल्यावर काय होतं, जीव काय आहे त्या कारण काहीतरी फायदा आहे की झालं, तो जीव आहे ही भावनाच नसतो, आणि त्यातनं ते आपुलकी आहे, आपल्याबद्दल लोकांना प्रेम आहे, काहीतरी ते आपल्याविषयी करतायत, ही साधी भोळी सरळ भावना जी असते जी लोकांना अत्यंत एक प्रेमाने जोडून ठेवत असते, एकमेकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि प्रवृत्ती निर्माण करत असते, ती बरेचदा ह्याने नष्ट होते बघा. आणि मी फक्त इथं ह्याचा फायदा आहे, तिथं माझा काय फायदा आहे, आणि मग असा व्हायला लागतो, मी मोजमाप करायला लागतो त्याचं. तर मग त्याला जर ते फार निगेटिव्ह झालं तर घोटाळा होतो, मिळणारे फायदेसुद्धा सोडून देतो आपण, असं बऱ्याचदा माझ्या लक्षात आलेलं आहे. हां, म्हणजे मलाच एकदा एक्सपोजर, आता त्या माणसाचं नाव नाही घेत, त्यांनी मला जयपूरला बोलवलं होतं, आणि मी असं बघितलं की जयपूरचे ते जे कोण होते मेन त्यांच्याशी बोललो, आणि बोलल्यावर ते असं म्हणले, फारच ते ग्रेट माणसं होती ती, आणि त्यांनी मला इतकं मोठेपणा दिलं, आणि मग मला असं वाटलं अरे हां, तिथं कोण नाही आहे ना म्हणून माझी गरज आहे, म्हणून माझ्यासाठी, अरे पण तुझ्यासाठी उभे तर राहिलेत ना ते, त्यांची गरज असली तरी तुझी गरज त्यांना वाटली, यात काय कमी आहे का? तू तिथं गेलास तर तू काहीतरी करणारच, त्याचे बेनिफिट तुला मिळणारच ना वेडे. पण मी म्हणलं नाही 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 नाही, हे सगळं ना चालाकी, असं म्हणून गेलोच नाही आणि पित राहिलो. तर ही ती निगेटिव्हिटी आहे. त्यामुळे इथं पण ते ज्ञान घेताना मला एवढंच म्हणायचं आहे, मी आज तुझ्या प्रश्नाला धरून उत्तर दिलं, पण मला जे एकदम आठवलं आणि सुचलं ना, जरा वेगळं बोलावं म्हणलं की ते ज्ञान घेत असताना त्याचा वापर नेमका करताना या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स येणं फार गरजेचं आहे. तो ॲक्सेप्टन्स नसेल तर बरेचदा माणूस निगेटिव्ह होतो. हा ॲक्सेप्टन्स आला तर त्याचा योग्य वापर होतो, आपल्याला दुसऱ्यांची महत्त्व आणि गरजा कळतात, आपले फायदे कळतात, आपल्या गरजा कळतात, ते घेता येतं, असं होतं, आणि मग चांगलं चालतं, ते रिलेशनही मेंटेन चांगले होतात, एकमेकात चांगले भावना तयार होत असतात एकमेकांप्रती, असं मला वाटतं. सर, जबाबदारी आता हे झालं, आपण जबाबदारी वगैरे सगळी पार पाडतोच, पण आधीच्या काळाचं म्हणजे कसं होतं की आपल्याला तर काही जबाबदारी काही दिलेलीच नसते, त्यामुळे आपण काय करतो की फक्त आपल्याला घरचे काय म्हणते, समजा त्यावेळेस व्यसनी असतो, तरी पण त्यावेळेस अगोदर आपल्याला काही जबाबदारी नाहीच, तर त्यावेळेस आपण व्यसनी असतो. व्यसनी असल्यावर आपण काय करतो, घरचे आपल्याला फक्त एक कसं म्हणतात की अरे तू पेत नको जाऊ, तू चांगला राहा, हे राहा ते राहा, पण त्यावेळेस बी आपण काय ओबड असं काहीतरी काम वगैरे करत असतो, पण ते पिऊन आपल्याकडनं ते काम होत असतं त्यावेळेस पण. मग तेव्हा काय वेळेला आपण सोडतो, घरच्यांचं ऐकतो, पण नंतर न परत असं डोक्यात एक थिंकिंग येतं की अरे आपण पेत असताना आपण एवढे पैसे आपल्या खिशात असतात, ते आपण एवढे कामं पण करू शकतोय, हे असं म्हणजे का असं जम्पिंग होतं, मला तेच माहिती. नाही, काय होतं सांगतो, दारूचा जो माणसाच्या मेंदूवर परिणाम होत असतो की नाही, आता न पिता कामं करणं आणि पिऊन कामं करणं, आपल्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे
मेंदूवरती जो दारूचा परिणाम होतो त्याच्यामुळे काय होतं तर आपली जी मेंदूची सिस्टीम आहे, मध्यवर्ती मज्जासंस्था, ही जी मेन संस्था, आपलं सगळं शरीराचं आणि विचारांचं काम करणारी मुख्य संस्था, इथे काय होतं तर एकदम आपल्याला उत्साहवर्धक वाटायला लागतं दारू पोटात गेल्यानंतर, कारण त्याचा परिणाम मेंदूवरती तसा आहे. त्याला स्टिम्युलेशन म्हणतात, म्हणजे उत्तेजना मिळाली. उत्तेजना मिळाल्यावरती आपल्या हातनं चांगलं काम होतं, पहिल्यापेक्षा चांगलं होतं, कारण त्याला एक वेग मिळतो. मध्यवर्ती मज्जासंस्थेला वेग तयार होतो. म्हणजे जसं आपण चार्जिंग केलं, ताबडतोब चार्जिंग झाल्यावरती मोबाईल जसं काम करत असतो आणि चार्जिंग कमी कमी व्हायला लागल्यावर ते कसं होतं, हा फरक आपल्यातही होत असतो. हे एक प्रकारचं वेगानं झालेलं चार्जिंग आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्याला जास्ती उत्साह वाटतो, काम चांगलं होतं आपल्या हातनं. पुष्कळ वेळेला मी असं पाहिलं की त्या पिण्याच्या नादामध्ये तो माणूस जास्ती काम केलं, जास्ती पैसे मिळाले, चांगलं काम केलं. हे खरं आहे, कारण त्यावेळेला मेंदूला उत्तेजना तीव्रतेने मिळाली. परंतु आपल्यासारख्या अल्कोहोलिक माणसाच्या बाबतीमध्ये काय व्हायला लागतं तर ही जी सुरुवातीचा उत्साह आहे, हा उत्साह हळूहळू दारू अधिक मागायला लागतो, पोटात जास्ती दारू जायला लागते, आणि जशी पोटामध्ये जास्ती दारू जायला लागते तसं परिणाम वाईट व्हायला लागतो, म्हणजे निगेटिव्ह व्हायला लागतो, आणि हळूहळू त्या माणसाच्या हातनं होणारं काम वाईट व्हायला लागतं. एका पॉईंटला फार थांबतंच अशी परिस्थिती होते, कारण दारू हा पदार्थ आपल्यासाठी डिप्रेझंट आहे, म्हणजे नैराश्य निर्माण करणार आहे, शिथिलता निर्माण करणार आहे. त्यामुळं काय व्हायला लागतं, त्या माणसाच्या लक्षात काय राहिलेलं आहे, त्या माणसाच्या मेंदूमध्ये जो रजिस्टर झालेला भाग आहे, म्हणजे जो छापला गेला, रेकॉर्ड झाला, तो उत्तेजना असलेल्या काळातला रेकॉर्ड झाला. पण ज्या काळामध्ये शिथिलता निर्माण झाली त्यावेळेला मात्र ते जे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे होतं मेंदूमध्ये ते झालं नाही. त्यामुळे आता तुमच्या जे लक्षात राहतं किंवा सगळ्याच पिणाऱ्यांच्या लक्षात काय राहतं, तो सुरुवातीचा काळ, काय मस्त काम करत होतो, काय चांगलं काम होत होतं आपल्या हातनं, काय मस्त पैसे मिळवत होतो आपण. पण नंतर काय झालं, तो भाग कुठे आहे, म्हणजे जणू काय अर्धा भाग चांगला जो आहे तो आठवतोय, पुढचा जो वाईट झाला भाग त्याचं काय झालं, त्या भागामध्ये आधीचं मिळवलेलं सगळं गेलं. त्यामुळं काय होऊन बसायला लागतं की जे न पिणारे आपल्याला ऑब्झर्व करणारी माणसं असतात त्यांना तो सगळा दुसरा भाग दिसत असतो. त्यांना तो पहिला नव्हता, कारण त्यांना काय अनुभव नाही आला. त्यांना दिसला कोणता, दुसरा भाग. ज्या दुसऱ्या भागामध्ये नुकसान झालं, ज्या दुसऱ्या भागामुळे आणखीन प्रश्न निर्माण झाले, ज्या दुसऱ्या भागामुळे दुखावली गेली माणसं, हे सगळं बाकीच्यांच्या लक्षात राहिलं. जे पीत नव्हते, पिणाऱ्याच्या लक्षात नाही राहिलं. म्हणून मग काय व्हायला लागतं की त्या माणसांना त्या पिण्याची जी दहशत बसली कुटुंबातल्या मंडळींना, त्यांना असं म्हणून हल्ली मी काय बघत असतो की त्या माणसाने थोडी जरी प्याली तरी बायको लगेच फोन करून सांगते, अहो सर आज प्यालेला आहे तो, त्याला लगेच ॲडमिट करा. तिला इतकी भीती बसलेली असते किंवा त्या घरातल्यांना इतकी भीती बसलेली असते की त्या आणखीन मोठा प्रॉब्लेम होण्याची वाटच बघत नाही. ते ताबडतोब सांगतात आणि म्हणतात, अहो आज त्यांनी प्याली बरं का, त्याला ताबडतोब लगेच ॲडमिट करा. आता एवढं मोठं काही घडलेलं नसतं, पण त्यांच्या मनामध्ये जो सगळा प्रसंग तयार झालेला असतो तो मात्र फार मोठा असतो, कारण ते सगळं घेऊन पॅकेजच त्यांच्या मनात आहे की आता हा पिणार, आता याच्यातनं अमुक होणार, आता शिव्यागाळी करणार, हा मारहाण करणार, तोडफोड करणार, आणखीन काहीतरी करणार. त्यांच्या मनात काय बसलंय ते सगळं पॅकेज आहे. त्याला काय वाटतंय, अरे मी तर आत्ता एवढीशी लावली आणि एवढ्याचं काय झालं भयंकर, त्याला ते नाही माहिती, कारण त्याच्या मनामध्ये जे प्रसंग सगळे तयार झालेले होते ते रेकॉर्ड कुठले झालेत, आधीचे झाले, त्याला ते रेकॉर्ड नाही झाले. म्हणून मग आता आपण काय काळजी घ्यायची की आपल्या हातनं ते आता घडताच कामा नये, आणि न प्यालेल्या अवस्थेमध्ये आपण काम कसं करू शकू, ते कमी झालं तरी चालेल, पण नाही प्यालेल्या घरच्यांना त्रास होत नाही, आपण घरच्यांना त्रास देत नाही, पण आपल्या डोक्यात एक विचार येऊन जातो, आता घरचे आपल्याला असे सांगतात घरात बसून राहायचं, तर बाहेर आपण काहीतरी करत होतो तर ते आपलं चालत होतं व्यवस्थित, असे डोक्यात एक विचार येतो. नाही येणार ना, का माहिती का असे विचार येणार आहे, कारण घरातली मंडळी सुरुवातीच्या काळामध्ये विरोध करतात या सगळ्याला. त्यामुळे आपल्याला आपलं स्वातंत्र्य असलेलं हवंसं वाटतंच, कुणाला नाही वाटणार बरं स्वातंत्र्य आपल्याला. परंतु आपण ते स्वातंत्र्य खरंच घेत होतो का, त्याचा चांगला वापर करू शकलो का त्या स्वातंत्र्याचा, हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे. की समजा घरातनं मी बाहेर गेलो आणि बाहेर काम केलं, घरातल्यांच्या सुपरविजन खाली मला करण्यात इंटरेस्ट नाही असं समजा मी म्हणलं, आणि माझं करीन असं समजा माझ्या मनात आलं,
मला ते पेलवतं का, जमलं होतं का मला ते? उलटं घरातनं बाहेर गेल्यानंतर जे पिणं वाढतं कालांतराने, त्याने तर मी आणखीनच उघडा पडतो. इतकी पाळी यायला लागतं की दुसरी माणसं घरात फोन करून सांगायला लागतात, अहो हा इथं पडलाय, तिथं पडलाय, याला न्या, याचं बघा, हा अमुक करतोय, तमुक करतोय. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या कुटुंबातल्या मंडळींच्या सुपरविजन खाली, त्यांच्या देखरेखीखाली निदान एक प्रकारचं सौम्य दडपण तरी असतं की ज्याच्यामुळे निदान तो पित नाही. पण तो जर स्वतंत्रच राहिला आणि जोपर्यंत त्याला ते स्वतःला पेलवता येत नाही, अशा वेळेला जास्त धोका असतो. म्हणून आम्हाला कित्येकदा सांगावंसं लागत असतं ना. आत्ता एक माझा दुसऱ्या एका रिहॅबला माझा एक पेशंट आता डिस्चार्ज होणार आहे. त्या घरातल्यांनी काय सांगितलं, घरातल्यांनी मला असं एक दिवस सांगितलं, सर आता हा बाहेर पडला ना की आम्ही सगळ्यांनी ठरवले की याला वेगळंच राहू दे, त्याची बायकोन तो आणि त्याचा मुलगा असं राहू दे, असं त्यांनी आधीच डिसिजन घेतला मला न विचारता. मी त्यांना असं म्हणलं की असं का तुम्ही डिसिजन घेताय? हा जर बाहेर राहिला आणि याला तर ते जमलंच नाही काय हँडल करायला, तर काय होईल त्याचं, त्याच्या कुटुंबाचं बाहेर? आता निदान तुमच्या समोर तरी आहे, तो बाहेर स्वतंत्रपणाने राहिला आणि त्याला अजून कुवत आहे, त्याची नोकरी गेलेली आहे, तो कुठे शोधणार आहे नोकरी? आत्ता एकदम त्याला मिळणार आहे का नोकरी? त्याची बायको काय करणार? मुलगा, ते पोरगं छोटं, काय करणार हा? नाही म्हणलं, असा डिसिजन एकदम घ्यायचा नाही. तुमची इच्छा चांगली आहे की त्यांनी स्वतंत्रपणाने आयुष्य जगावं आणि त्याचं बघावं, म्हणजे त्याला जबाबदारी कळेल असं तुम्हाला वाटतंय, ही गोष्ट वाईट नाही आहे, चांगली आहे. परंतु त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सुरुवातीला तुमच्याबरोबर राहणं आवश्यक आहे. एकदा तो स्वतंत्रपणाने ते पेलायला शिकला व्यवस्थित, काढू दे त्याला, जाऊ दे ना, त्याच्या पद्धतीने जे काही त्याला जगावंसं वाटतंय ते जरूर त्यांनी जगावं, का नाही? स्वातंत्र्याने जगावं, स्वतःच्या बुद्धीच्या पोतीवर करावं, काहीच बिघडत नाही. दरवेळेला काही घरच्यांच्या बरोबरच राहिलं पाहिजे असं काही नियम नाही आहे. पण ती कुवत येण्यासाठी थोडासा काळ जाणार आहे. आपल्याला जसं आपण म्हणतो ना की नवा अप्रेंटिस माणूस बाहेर पडला शिकून, तर आपल्याकडे पद्धत कशी असते, त्यांनी कोणाच्या तरी हाताखाली काम करावं, अनुभव घ्यावा, शिक्षण घ्यावं, चांगलं नीट रावण स्वतःचा उद्योग काढावा, असंच आपण करतो की नाही साधारणपणे. हेच तत्व इथं पाळलं पाहिजे की सुरुवातीला काही काळ जोपर्यंत आपल्याला ती कुवत येत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला ते करणं प्राप्त आहे. पण जर असं कालांतराने असं वाटलं की आता मी केपेबल आहे, माझा काळ गेलाय, व्यसनमुक्तही राहिलेलो आहे, दारूही माझ्यापासून आता लांब आहे, आता माझ्या डोक्यात एक स्वप्न आहे, जरूर ते स्वप्न कंप्लीट करावं. कळलं का? त्याला सुरुवातीचा थोडा काळ थोडंसं मला ॲड करावं असं वाटतं की त्यांचा म्हणजे आता काहीतरी ते म्हणले की दुसऱ्यांचा इंटरफेअर नसेल तर माझं व्यवस्थित चाललेलं असतं. पहिलं तर पिऊन कोणाचंच व्यवस्थित चालत नाही, कधीच नाही चालत, हा एक भाग. सेकंड भाग असा आहे बघा की मी आत्ताच्या परिस्थितीला धरून की समजा माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे बॉडी आहे, तब्येत आहे, आरोग्य आहे, याला धरून मी असं काहीतरी तो कॉन्फिडन्स तयार केलेला असतो की मी एकटा राहिलेलोच बरा. तर आता एक मेंबर आहे, त्याचं नाव नाही घेत, पण त्यांनी शेअरिंग केलं होतं. तो म्हणला गरज नाही मला तुमची, आणि घर सोडून गेला. तेही म्हणले जा, तुला प्यायचे ना सोड. आणि तो पीत एकदा एका ठिकाणी आपटला, जोरात पडला रोडवर, आणि त्याचं तो डोकं घेऊन चालत गेला ससूनला, आणि त्याला ॲडमिट केला. तेव्हा त्याच्या शेजारी एक भिकारी ॲडमिट झाला. त्या भिकाऱ्याला भेटायला बिस्किटाच्या पुढे घेऊन भिकारी आले, पण त्याला भेटायला कोण नाही. तेव्हा त्याला काय असं जाणवलं की अरे आज माझ्या घरातले असते तर किती बरं झालं असतं. त्यामुळे आत्ता जी ताकद आहे ना तुमची, त्याला धरून हा अंकार करणं हे धोकादायक असतं. आपल्याला समाजात राहत असताना आपल्याला फ्युचरच्या सिक्युरिटीसाठी माणसं जोडून ठेवणं महत्त्वाचं आहे. मी नातेवाईकच तोडायला जातो, म्हणजे कुठं रिकव्हरी आहे, कुठं ती मानसिकता सुधारलेली आहे की मी माझ्या मजेसाठी मी माझ्या घरच्यांना तोडायचा विचार करतो की माझं व्यवस्थित चालेल ना. मग परत सेल्फ सेंटर्डनेस आहे, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्यावर राहण्याचा आनंद घेणं, त्यांची काहीतरी जबाबदारी उचलणं, हा त्या रिकव्हरीमधला भाग कुठे आहे इथं. म्हणून तर हे सगळं स्वार्थी बुद्धीने चालतं. हे प्रोग्रॅम शिकवत नाही, अजिबात हे शिकवत नाही, आणि हे पुढे जाऊन धोकादायक असतं. कारण
पैसा 72 लोकांवरचा इलाज नाही. पॅरालिसिसचा अटॅक आला तर काय करायला? नर्स जरी ठेवली तर ती घरातल्यांसारखं करेल का तुमचं? नाही करणार. म्हणून तर एखादा थोडासा आजारी पडला आणि त्याला किती अगदी चांगली औषध दिली तर त्याला असं फील येत असतं की मी घरात असतो तर बरं झालं असतं. मग अगदी आम्ही आपुलकीने जरी केलं का रे बा आहे आम्ही नको टेन्शन घेऊ ही गोळी खा, तरी त्याला ते सुप्त भावना असते की शेवटी हे परके नात्यातले नाही. ती भावना त्रास देत असते. त्याला असं वाटत असतं सर पाहिजे तर मी परत येतो हे शिकायला, पण आत्ता घरी जातो, बरं झाल्यावर परत येईल. म्हणजे बघा ती ओढ आहे, तिथं सिक्युर फील करतोय आपण, पण ती आत्ता वेळ नाहीये म्हणून तर जाणवत नाही. म्हणजे हा धोका पत्करण आहे. तर रिलेशन तोडायला या प्रोग्राम अजिबात शिकवत नाही. आपली बिघडलेली नाती कशी जोडता येईल, जबाबदार कसं बनता येईल, स्वार्थ आणि जबाबदारी आणि परमार्थ याचा बॅलन्स कसं करता येईल, माझ्या मते हे प्रोग्रामचं शिकवण्याचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाला धरून मला काय करता येईल, कसे विचार करता येईल असा विचार करणं प्राप्त आहे असं मला वाटतं. बरं का? नाही, पण काय माहिती का, आपली स्वप्न जपावीच. स्वप्न नेहमी जपावीत आपली, कारण त्या स्वप्नांमधून आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाता येत असतं. पण सर म्हणताय त्याचा एक भाग महत्त्वाचा असा आहे की ही वेळ नाही, हे लक्षात घ्यायचं फक्त. पण स्वप्न बाजूला नाही टाकायची. जरूर आपल्याला ती पूर्ण करायची आहेत आणि आपल्याला त्या दिशेला जायचंच आहे आणि ते आवश्यक आहे, कारण जीवन तेच आहे. आपल्याला ध्येय सर बरोबर बोलले की आपण एक गोल एक अचीव करायला जातो तर एक सहारा आपल्याला लागतो. बरोबर. कोण ना कोण तरी आपल्याबरोबर हो, पाहिजेलच. हो, नाहीतर एकटा गोल कोणी अचीव करू शकत नाही. हो. काय असतं, पण काय लक्षात घ्यायचं, आपण ध्येय आपलं आहे. आपलं ध्येय आपल्यालाच माहिती असतं, ते काही जगाला माहिती नसतं. पण आपलं ध्येय पूर्ण करत असताना आपल्याला अनेकांची मदत लागते. ती मदत घेण्यासाठी, त्यासाठी आपली जी तयारी आहे ती आपण नेहमी ठेवायची असते. मग त्याच्यात काही मूल्य लागतात, आपल्याला कृतज्ञता लागते, नातेसंबंध जोडावे लागत असतात, कारण आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असतं ना, ते विसरायचं नाही. तर म्हणून ती वेळ वेगळी. सर मला एक असा प्रश्न आहे, समजा मी दारू पिलो आणि मी जर एखादा मारहाण केली, दारू पिऊन मी मारहाण केली, दारूची नशा 3 ते 4 तास असते, जसं 3 ते 4 तास नंतर नशा उतरला आपण घाबरायला लागतो की बापरे आपण या मुलाला मारलंय, त्या व्यक्तीला आपण हाणामारी केली, आता ह्यो आपल्याला काय करू शकतो का, काय नाही का कंप्लेंट देऊ शकतो का, नाही तर आपला बदला कसा तो काढू शकतो, परत आपण दारू पितो. मग तेव्हा काय वाटतं, भाऊ काय व्हायचं ते होईल, मग नंतर करू, म्हणजे उतरलं असं का होतं? नाही, म्हणूनच काय दारूनी काय होतं, आपल्या विचार करण्यावरती परिणाम झालेला असतो त्याचा. आणि मी मगाशी यांना म्हटलं असं की त्यावेळेला उत्साह भयंकर असतो, काही पण मी करू शकतो असा खोटा आत्मविश्वास त्यावेळेला आलेला असतो. या खोट्या फाजील आत्मविश्वासामध्ये माणूस वेड्यासारखं वागतो. म्हणून याला आमच्या शास्त्रामध्ये डिसऑर्डर ऑफ बिहेवियर असं म्हटलेलं आहे, म्हणजे माणूस वेड्यासारखा वागतो. तर या वेडात त्यांनी केलेली ती गोष्ट आहे. आता म्हणूनच सावध करायचं की आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की दारू प्यायल्यावरती आपल्या विचारांवर, वागण्यावर ताबा राहत नाही. हाच तर मूळ मुद्दा आहे. म्हणूनच आपण आधी शहाणं झालं पाहिजे, नंतर होऊन उपयोग नाही आहे. म्हणजे मागाशी सुद्धा जे बोलणं झालं की मला नंतर पश्चात्ताप झाला, हो, पण त्या दुसऱ्याला आता जे काही झालंय त्याचा परिणाम होणार आहे ना, तो भोगावा लागणार आहे ना, तो भोगावा लागणारच आहे. तिथे मी पळून जाऊन चालणार नाही, नुसता पोकळ पश्चात्ताप करूनही चालणार नाही. पण मला काय करता येणार आहे, एकदा आता मला असं म्हणता येणार आहे की हो, तो मूर्खपणा माझ्या हातून झाला त्यावेळेला, आता तरी मला थांबलं पाहिजे, शहाणं झालं पाहिजे. मला त्या दारूची नशा नसताना म्हणावं लागणार आहे दुसऱ्याला, बाबा गाढवपणा झाला माझ्या हातनं, त्यावेळेला मी नशेच्या नादामध्ये सगळं झालेलं आहे, आता तू जी शिक्षा देशील ती मी घ्यायला तयार आहे, हेच मी म्हणू शकतो. याच्या पलीकडे काय मी म्हणणार. पण मी स्वतःला काय म्हणू शकणार आहे, मी स्वतःला असं नक्की म्हणू शकणार आहे की त्यावेळेला तू त्या नादामध्ये, त्या भरामध्ये वेड्यासारखं वागलास, आता तरी तो मूर्खपणा करू नकोस, आता तरी शहाणा हो, ही संधी आहे ना परत मला. तर नुसतंच मी घेऊन जर परत पित राहिलो तर त्या चक्रातनं बाहेर कसं येणार, सारखंच चक्र सुरू राहणार. एकदा मी घाबरणार, त्या भीतीत पिणार, परत माझ्या हातनं चूक होणार, परत भीती वाटणार. भीतीचं चक्र तोडलं पाहिजे ना मला. आता मला ते तोडायची संधी आहे. आता मी असं म्हणणार, हो झाला मूर्खपणा, आता तोच नाही करायचा आहे मला, थांबलं पाहिजे आपल्याला.
किंवा त्याचे जे काय परिणाम होणार आहेत ते मी घ्यायला तयार आहे. इथंच उत्तर येतं हां, आणि त्यातनं आपल्याला सुटता येतं बाहेर. महत्वाचा मुद्दा म्हणजे माइंड कंट्रोल असणं फार महत्वाचं. नाही, पण माइंड कंट्रोल म्हणून माइंड कंट्रोल येत नाही. माइंड कंट्रोल इतकं सोपं असताना तर आपल्या सगळ्यांना कधीच माइंड कंट्रोल आला असता. माइंड कंट्रोल नाही करतायत हा तर प्रॉब्लेम आहे. म्हणून माइंड कंट्रोल करण्यासाठीची तयारी आता आपण सगळेजण करतो वेगवेगळ्या गोष्टी शिकून. हां, नाही काय होतं सांगतो तुम्हाला की अनेक संतांनी सांगितलंय, मानसशास्त्रज्ञांनी सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर पुस्तकाच्या पुस्तकं आहेत छापलेली. का नाही माणसाला बरं येत माइंड कंट्रोल? इतकं सगळं ज्ञान सगळीकडे भरलेलं आहे, मग माइंड कंट्रोल काय येत नाही? कारण तो सोपा नाही. आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण पद्धती आपली नाही की आपल्याला लहानपणापासून सांगतील की आधी माइंड कंट्रोल कर मग बाकी सगळं शिक. आपल्याला कोणी शिकवलं नाही, कोणी सांगितलं नाही. जे संस्कार आपल्यावरती झाले ते संस्कार कसे वापरायचे याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आणि म्हणून काय होतं, कळतं पण वळत नाही असं होतं. कळतं पण वळत नाही. आपल्याला कानावर खूप पडलेलं असतं, ज्ञान नुसतं भरून राहिलेच या विश्वामध्ये, मग वापरता येते का? नाही येते वापरता. म्हणून आपल्याला पण सोपं केलं पाहिजे, ते हळूहळू केलं पाहिजे, तर आपल्याला येईल. का नाही येणार? सर आता माइंड कंट्रोल बोलत नाही सर. आता आमच्या घरात 2 व्यक्ती पिणार आहेत, एक मी आणि एक अजून एक आहे म्हणजे. तर काय होतं म्हणजे एकत्रच आम्ही एक कुटुंब आहे आमचं. पण काय होतं, मी समजा ती व्यक्ती सोडूच शकत नाही ते अल्कोहोल. मी सोडणारच आहे. पण मी काय वेळेस मी सोडून मी बघितलं तर माझ्या घरी म्हणजे काय होतं, असं प्रॉब्लेम होतो की त्या व्यक्तीचा चिडचिडपणा येतो, राग येतो, की काही बोलणं, की काही शिव्या देणं, हे देणं. मग आपण ते काय म्हणतो, अरे हिला कोण सांगत नाही म्हटल्यावर आपल्याला आपण काय ऐकायचं, हे करायचं, आपण ती सुरुवात करूया. बरोबर. असं माइंड परत त्यात डिपच नाही, म्हणून ते काय बोलले की माइंड कंट्रोल येणं गरजेचं आहे. आणि हे काय सर बोलले की माइंड कंट्रोल आणण्यासाठी जी साधन आहे ती वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बरेचदा संस्कार काय ऐकतात, हां, किती पावर लावली ना सर, पण ते आता सर म्हणतात की आपण या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. पण आपण जे ट्राय करायला गेलं ना सर, ते काय रिलॅक्स पण होतं. एक्झॅक्टली ना. तो ट्राय का नाही जमत तेच सांगतोय. म्हणजे संस्कार जसं सर म्हणले की बाबा अगदी लहानपणी काय सांगतात की चला शुभम करोती म्हणा, शाळेत जा, शिका, घरी या, मोठ्यांचा आदर करा, हातपाय धुवून घरात शिरा. हळूहळू मोठा आला, त्याला काय कळायला लागलं, मग त्याचा राग लोक तो व्यक्त करू शकला 4 लोकांसमोर, मग म्हणायला लागतं अरे रागवू नको, राग चांगला नाही आवडत. पण रागवू नको म्हणजे काय ते शिकावं लागतं की तो राग कसा घालवायचा, किंवा राग घालवण्यापेक्षाही राग येऊ नये यासाठी काय दृष्टिकोन ठेवायचा, काय विचार करायचा, ह्याचं एक वेगळं शिक्षण आहे. हां, तसं काही शिकवत नसतात घरातले की असा दृष्टिकोन ठेव म्हणजे राग येणार नाही. ते फक्त ढोबळ मानून जातात, अरे रागवू नको बाबा नुकसान होईल. असं जे एक असतं ना, किंवा तुम्ही जे म्हणले की असा तो वागतोय म्हणजे माइंड कंट्रोल राहत नाही, तर असे अनेक मेंबर आहेत ज्यांच्या नाही. घरात एकच सेकंड अल्कोहोलिक आहेत आणि त्यांनी मात्र यामध्ये येऊन थांबवली. हां, म्हणजेच काय बघा की ते तशी कंपॅरिझन करायचे बंद झाले की तू करतो ना मग मी पण करतो. यांनी विचारांना ब्रेक करून काहीतरी नवीन विचार केला की तो तसं वागतोय म्हणजे ते जर चुकीचं आहे तर मी तेच कशाला करू, मी नाही असं वागणार. असं काहीतरी नवीन विचार बनवला का, तर त्या मेंबरच्या संगतीत राहून हे शिकायला मिळालं. म्हणजे आपण इथे आणतो चांगल्या संगतीत राहा, जुने पिणारे व्यसनी मित्रापासून लांब राहा, जे सुधारलेले आहेत, म्हणजे हा प्रोग्राम घेतलेला आहे जे आपल्याला ओळखू शकतात त्यांना मित्र बनवा, त्यांच्या सान्निध्यात राहा. किंवा आपण इथे योग घेतो, प्राणायाम घेतो, ज्या चांगल्या सवयी लावून घ्या, फिरायला जा, बिझी राहा. हे करत असताना असं लगेच घडणार नाही. ते न करता हे घडतंय, ती साधनं वापरत नाही म्हणून हे घडतंय, लक्षात घ्या. हां, कारण याच्या आधी तुम्ही जो सांगताय तो भूतकाळातला अनुभव सांगताय आणि भूतकाळात असं काही तुम्हाला मिळालेलं नव्हतं किंवा असे काही प्रयत्न केलेले नाहीत आजपर्यंत, त्यामुळे ते सांगताय की असं का घडतं. पण आता जर ही साधनं वापरायला गेलात जर तुम्ही, तर ते घडणं थांबवू शकाल की नाही? थांबवू शकाल. त्या भूतकाळात ते अभ्यासच मी केलेला नाही. हां, भूतकाळात मी अभ्यासच केलेला नाही म्हणजे मी वारंवार नापास झालोय.
आणि मी असं कसं काय ना आपण आज क्लास लावलायस तू पास होण्यासाठी वेगळा फी भरून की तो क्लास लावून जे तू शिकशील पाठांतर करशील त्यातनं तू पास होणार आहेस. त्यामुळे आता कसं करता येईल ते याचा विचार करणं प्राप्त आहे. त्याच्यावर जर जोर दिला आणि जुन्या आठवणी लक्षात ठेवला की त्यावेळेला असं झालं होतं ते आता मला होऊन नाही द्यायचं, मग आज मी यातनं काय शिकू जेणेकरून ते होणार नाही, असा विचार तो तयार करावा लागेल. हो ना सर? प्रार्थना काय सांगते? पहिलं वाक्य काय आपण बोललो? प्रार्थना सारखी म्हणतो आपण. काय म्हणते प्रार्थना? पहिलं स्टेटमेंट आहे ना, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. माझे वडील माझ्या घरातली मंडळी बदलत नाही आहेत. दुसरं स्टेटमेंट काय आहे? जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याची धैर्य आम्हाला हवं. दुसरं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे की नाही? दुसरं स्टेटमेंट जर महत्त्वाचं आहे की जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला दे. काय परिस्थिती आहे? परिस्थिती जी माझ्या हातात नाही ती मी बदलू शकत नाही. माझ्या हातातली परिस्थिती कोणती आहे? मी काय करू? मी काय काय बदल घडवू? मला काय करायचं आहे? मी कशा पद्धतीने ते करू? मी कोणती निवड करू? मला कोणता रस्ता शोधून काढता येईल? मला कोणत्या प्रकारच्या गोष्टी शोधून काढता येईल ज्याच्यामध्ये मी काहीतरी करू शकेन. म्हणजे दुसरी माणसं, त्यांचं वागणं, त्यांची पद्धत, त्यांचं जगाकडे बघणं मला बदलवता येणार नाही. ते जेव्हा स्वतः ठरवतील बदलायचं तेव्हा ते बदलतील, पण मला ते बदलवता येत नाही आहे. मला हे बदलवता येतं आहे, मी काय करू? हो की नाही? दारू थांबव, जिद्दीने स्वतःच्या कामाला लाग, रोजचं तत्व स्वतः पाळायला शिक, शिस्त लाव, सातत्य ठेव, तुझ्या स्वप्नांना महत्त्व दे, तुझे प्राधान्य लक्षात ठेव. तुला जे करायचे ते करायला सर्व स्वातंत्र्य आहे. आपल्या भारत देशामध्ये आज तरी डेमोक्रेसी आहे की नाही, लोकशाही आहे. आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. हवा तो व्यवसाय शोध करावा ज्याने दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही. असा कोणताही व्यवसाय मी माझ्या पद्धतीने करू शकतो. हो की नाही? मला जे जे माझ्यातले गुण आहेत ते वापरायचं मला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्याला कुणी अडवलंय? अडवलंय का कुणी? नाही कुणी अडवलेलं आहे. पण दुसऱ्याला बदलायच्या भानगडीत पडायला जायचं नाही. तो का असा वागतो तो त्याचा प्रश्न आहे. तुझा प्रश्न एवढाच आहे, तुला काय करायचं ते ठरव. हो की नाही? मग आपण त्या दुसऱ्याकडे बघत बसायचं नाही, हे थांबवायचं. आपला प्रॉब्लेम दारू हा आहे. आपल्याला त्याच्यावर मात करायची. आपल्याला जे आवडतं ते करायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ज्या पद्धतीचा व्यवसाय करायला हवा त्याचं स्वातंत्र्य आहे. पण दारू जर मी प्यालो तर मी त्याचा गुलाम होतो आणि मग मात्र हातातनं सगळं जातं. हो की नाही? हे लक्षात आलंय ना? दुसऱ्याकडे बघत बसणं थांबूया आपण. तो का बदलत नाही? हा मुद्दाच नाही आपला. संपला मुद्दा तो आयुष्यातला. याच्या पुढं तो मुद्दा येता कामा नये की दुसरा का असा आहे. आपला मुद्दा एकच आहे, तुला काय करायचंय बोल. त्याला महत्त्व दे. सगळं महत्त्व त्याला. हो की नाही? आपण ते करूया. ओके? आपला वेळ संपतो. थांबूया.